माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना नम्र विनंती, आपण भ्रष्ट लोकांना आपल्या पक्षात घेतो, त्यांचा भ्रष्टाचार माफ करतो आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून आपल्याला मते मिळतात, लोकमत मिळते, ते आपण वाटून घेतो. 50 कोटी प्रमाणे रकमा देऊन आपण आमदार घेतले. ईडी CBIची भीती दाखवलेली ती माफ केली आणि त्या बदल्यात आपल्याला मुख्यमंत्री होण्यासाठी आवश्यक असणारी आमदारांची मते मिळाली, ती आपण वाटून घेतली. आता तसाच एक प्रश्न नवा तयार झालेला आहे. एका आमदारांनी प्रशांत आंबे यांना खुनाची धमकी दिली आणि आईवरून शिव्या दिल्या. आता या शिव्या प्रशांत आंबे यांनी काही स्वीकारलेल्या नाहीत आणि आपण त्या आमदाराला माफ केलेले आहे, त्याला आपल्यात सामील करून घेतलेलं आहे. तेव्हा आता या शिव्या आपण वाटून घ्याव्यात अशी विनंती आहे. जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी मोठा वाटा घ्यायला हरकत नाही. त्यांच्या भक्तांच्यासाठी एखादी शिवी द्यावी आणि पोलीस अधिकारी जे भारतीय घटनेप्रमाणे पगार घेतात, प्रामाणिकपणानं काम करण्याची शपथ घेतात, दुष्टांना भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा करायची आणि सज्जनांचं संरक्षण करायचं अशी शपथ घेतात, पण ह्या प्रकरणामध्ये ते उलट्या दिशेनं वागत आहेत. त्यांनाही विनंती आहे, त्यांनीसुद्धा अशा तऱ्हेनं आईवरून दिलेल्या शिव्या स्वतःसाठी घ्याव्यात, घरी न्याव्यात आणि असं आपण जाहीर करावं. आणि मग प्रशांत आंबेंना आपल्याला विनंती करता येईल की त्यांनी त्या शिव्या परत घेतलेल्या आहेत, आपापल्यात आपसात वाटून घेतलेल्या आहेत. तेव्हा आता तुम्ही त्यांच्यावर कारवाईचा आग्रह धरू नये. तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधिकारी, प्रमुख लोक, शिवाय काही भक्तगण ज्यांना या शिव्या देणं हे माफ करण्यात लायक आहे असं वाटते, त्या सर्वांच्यासाठी विनंती आहे. ही पद्धत एकदा पडली की आपल्या अजूनही अशा शिवीगाळ करणाऱ्या शिवराळ आमदार खासदारांना आणि मंत्र्यांना एक हा नवा मार्ग सापडेल आणि ज्यामुळे जनतेनंसुद्धा विनंती करण्याची गरज पडेल.